समोर तुम्ही या साईडला बघू शकता 3 ट्रॉफीज म्हणजे पहिल्या क्रमांकासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या. खाली तुम्ही लगेच बघू शकता 3 कूलर. त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता 2 मिक्सर ग्राइंडर आणि 5 टेबल फॅन. नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा मालक कैलासवासी सुनीलदादा भगत कुलगाव अगरअली बदलापूर यांच्या स्मरणार्थ 11 मार्च 2026 रोजी मैदान पुकारलं आहे. आणि तो मैदान होतं म्हणजेच आपले सर्वांचे लाडके गाडा मालक स्वर्गीय किशोरानंद पाटील यांच्या पाठीवर म्हणजेच आनंदनगर बोनिवली. तर मैदानामध्ये खूप साऱ्या बक्षिसं असणार आहेत, काही नियम अटी असणार आहेत. तर आपण सर्व काही विचारूया. स्वतः प्रथमेश दादा इथं आता पोहोचतात, आज थेट त्यांच्याशी बोलूया. तर चला काय काय नियम अटी असतील त्या सर्व जाणून घेऊ. आणि बघितलं असेल तुम्ही मागं आपली एक काल उसाडण्याचा मैदान झाला. काल सुट्टीला जो त्याही नेट बांधला, खूप चांगला वाटला. कुठेतरी आता उन्हाचं प्रमाण पण खूप जास्त वाढलं आहे. त्यामुळे आता आपण प्रत्येक आयोजकांना विनंती करू की सुट्टीला तुम्ही नेट बांधावा किंवा काहीतरी असा सावलीचा एक साधन करा, जेणेकरून जी येणारी बैलं आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नको. तर बघूया आपण कसा आयोजन आहे 11 तारखेचा, कारण कुठेतरी चर्चा खूप चालू आहे या मैदानाची. तर चला, मैदानाचं काम जोरदार चालू आहे, तुम्ही बघू शकता. मैदान ऑलरेडी रेडीच आहे, पण तरी पण बघा आज 3 दिवस बाकी आहे, तरी पण कामाला इथं काही कामगार लागल्यात. बघा खडा काढतात बघा, हे बघा काही खडे होते ते पण काढले, कारण कुठेतरी बघा जी नंदी पळतात त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नको व्हायला. बारकाईने लक्ष दिलं जातं तो म्हणजे बोनिवली पाटीला. तुम्ही समोर बघू शकता आपल्या तात्यांचे नातू हेमेश पण आलेत मैदानाची पाहणी करण्यासाठी. कुठेतरी बघा पाण्याचे टँकर आले आणि हेमेश पण इथं समोर आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने लक्ष केला जातो, असा हा बोनिवलीचा मैदान. समोर तुम्ही या साईडला बघू शकता 3 ट्रॉफीज म्हणजे पहिल्या क्रमांकासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या. खाली तुम्ही लगेच बघू शकता 3 कूलर. त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता 2 मिक्सर ग्राइंडर आणि 5 टेबल फॅन. अशी बक्षिसं आपल्याला 11 तारखेच्या मैदानाला भव्य दिव्य मैदान आणि भव्य दिव्य बक्षिसं सौजन्य आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा मालक कैलासवासी सुनीलदादा भगत यांच्या स्मरणार्थ हे सर्व बक्षिसं आपल्याला प्रथमेश दादा भगत यांच्याकडून भेट देण्यात आलेली आहे. तर आपण सर्व आयोजन नियोजन विचारूया, कारण या सर्व बक्षीस आहेत. तर नक्कीच आवर्जून गर्दी होणार मैदानाला, आणि त्या प्रकारे कसं काय आयोजन आणि नियोजन, बक्षिसांचा वाटप कसा किंवा कोणाला देण्यात येते. तर चला मित्रांनो, आपण हा जो आता तुम्हाला दाखवला आहे सर्व काही गोष्टी बक्षिसं, तर आयोजक पोचले आहेत आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक प्रथमेश दादा, बाजूला आहेत प्रवीण दादा, संदीप दादा आणि सर्व टीम. तर विचारूया. प्रथमेश दादा नमस्कार. नमस्कार. जो मैदान आयोजित केलं आहे आपला 11 मार्चला, काय बोलाल आणि निमित्त काय? नक्कीच माझे वडील सुनीलदादा भगत यांचे एकदम जिवलग मित्र आपले तात्या. खरं तर या मैदानाशी आमचा खूप जुना नाता राहिलेला आहे. माझे वडील त्यांचे एक बंधूच होते तात्या, तसेच माझे दुसरे 2 बंधू योगेश भाऊ आणि प्रवीण दादा हे देखील माझे भाऊ आहेत.
त्यांच्या सांगण्यावरून ते बोलले आपण तुझ्या वडिलांच्या नावाने मैदान घ्यायचं. तर मी बोललो ठीक आहे भाऊ, आपण घेऊ मैदान. बरोबर आहे. आता केलं म्हणजे बघा, वडिलांनी नाव केलं आणि तो नाव तुम्ही टिकवता पण. आणि कुठेतरी बरेचसेच गाडा मालक मुंबईला आज नामांकित गाडा मालक आपल्यामध्ये राहिले नाही, पण त्यांच्या आठवणी जागे करण्यासाठी ही संकल्पना करतात ना, ही खूप चांगली आहे. आणि जो मैदान बोनिवलीचा हाच मैदान निवडण्याचं मागचं कारण आता तुम्ही सांगितलं की तात्या एक जवळचं मित्र म्हणजे तुमच्या वडिलांचं, आणि काही तुमच्या पण आठवणी असतील, काय सांगाल? नक्कीच ह्या मैदानाचा इतिहास असा आहे का मुंबईमधल्या सगळ्यातून मोठ्या शर्यती ह्याच मैदानामध्ये झालेल्या आहेत. पहिले ज्या शर्यती जमायच्या त्या फोनवर जमायच्या, त्या फोनवर जमल्या म्हणजे ते गाडा मालक बोलायचे का बोनिवलीलाच आपल्या शर्यती झाल्या पाहिजेत, एक बोनिवली आणि एक फळेगाव. त्यामुळे या दोन अड्ड्यातच मोठ्या शर्यती व्हायच्या. बरोबर. तर प्रथम दादा, आता आपण बघितले सर्व बक्षीस आहे, आता भरपूर सारे गाडा मालक इथं येऊन येतात, पण इतके सर्व बक्षीस ठेवण्यामागचं कारण काय सांगाल तुम्ही? खरं तर आपल्या गाड्या मालकांना जेव्हा आपली शर्यत जमते तेव्हा एक कुठे पैशांपेक्षा बक्षिसाची अपेक्षा जास्त असते. खरं तर त्यांच्या घरचे माणसं देखील आपला बैल जिंकेल त्या बक्षिसाची वाट बघत असतात. खरं तर एक बोनिवली मैदानाची आठवण, तात्यांची आठवण, माझ्या वडिलांची आठवण राहावी म्हणून हे बक्षीस आम्ही ठेवलेले आहेत. बरोबर आहे. तर मित्रांनो, ज्या बक्षिसे ठेवले आहेत, आता आपण प्रथमेश दादाशी बोललो, आता मेन आयोजक मैदानाचे प्रवीण दादा आहेत, आता मला वाटतं योगी दादा नाही आले, त्यांचे चिरंजीव आहेत हेमेश. प्रवीण दादा, काय सांगाल, म्हणजे ज्या बक्षिसे ठेवल्यात आता दादांनी तुमच्याकडे सोपवल्यात, कशा प्रकारे त्यांचा वाटप होणार आहे? आता उद्याच्या परवाच्या मैदानासाठी आपण जे आता स्वर्गीय सुनीलदादा भगत यांच्या स्मरणार्थ, तसेच आपले तात्या यांच्या स्मरणार्थ जो मैदान आपण भरवलं आहे, त्या बक्षिसं आपण असं पद्धतीने करू का आपलं ड्रायव्हरसाठी आपण एक लकी ड्रॉ करू, त्याच्यासाठी फॅन ठेवू, आणि सुट्टी मेकर आहेत त्यांच्यासाठी आपण एक कूलर देऊ, आणि बाकीचे जे 3,000पासून शर्यती 10,000पर्यंत होतील त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ ठेवू. त्यांना आपण कुठला एक आपण कूलर किंवा फॅन त्यांना एक आपण त्यांच्यासाठी हे करू लकी ड्रॉ. आणि जशा पुढच्या ज्या गाड्या होतील तसं आपण सर्व आयोजक आपण ठरवू, म्हणजे जे मोठ्यात मोठे जशी शर्यत होईल त्याच्यासाठी आपण मोठी ट्रॉफी देऊ. असं आपण मैदानाच्या दिवशी आपण पूर्ण आयोजक त्याच्यावर आपण हे करू, बरोबर. निर्णय घेऊ. म्हणजे जसं गोंड्यांवर जसे गाड्या होतील त्यानुसार बक्षिसं ठरवाल तुम्ही? हो, जर 2 गोंड्यावर जर झाली मोठी गाडी तर त्याच्यासाठी आपण मोठी ट्रॉफी देऊ. जसं 1 गोंड्यावर शर्यत झाली त्या हिशोबाने ट्रॉफी किंवा आपण फॅन आहेत आपलं, त्या हिशोबाने आपण ठरूया कोण बक्षीस द्यायचं आपण करूया ते. बरोबर आहे. आता 11 मार्च जो मैदान निवडलं आहे तुम्ही, याची परवानगी नक्की आपली झालेली आहे का? हो, परवानगी झालेली आहे त्याची, त्याचं काय आपल्याला हे नाही, आपलं मैदान तर कन्फर्म आहे. बरोबर. आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुंबई, ठाणा, रायगड, पालघर यांच्याशी बोलणं झालं आहे का? हो, सर्व अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा, रायगड, पालघर यांच्याबरोबर आपण बोलूनच सर्व मैदानाचं नियोजन केलेलं आहे. बरोबर. आता बाजूला तुमच्या उभे असलेले गाडा मालक बघा, त्यांचे वडील आज या क्षेत्रामध्ये एक खूप मोठं नाव आपलं ठेवून गेले आहेत, कुठेतरी आठवणी त्यांच्या, काय तुम्ही 2 शब्द बोलाल? त्यांच्या आठवणी म्हणजे आता ते एकदम स्वर्गीय सुनीलदादा भगत हे आपलं तात्याचे एकदम जिवलग मित्र होते, आणि म्हणजे ते एकदम भावासारखे होते. आणि त्यांचं ते म्हणजे भूषण छेगडे सर होते, त्यांचं नाव म्हणजे आता नाही, मी जेव्हा मी या बैलगाडा क्षेत्रात आहे तिथपासून त्यांचं नाव मी ऐकून आहे, आणि ते म्हणजे बिनजोड बैलगाडा क्षेत्रात त्यांचं नाव भरपूर त्यांनी मोठा केला, आणि त्यांच्या जागेवर पावलावर पाऊल ठेवून त्यांचे आता प्रथमेश दादासुद्धा त्यांचं काम करत आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी नाव चालवतात. हा, नाव चालवतात. आता मैदानाचा जो लाईव्ह थेट प्रक्षेपण होणार आहे तो कोणत्या चॅनलवरती होणार आहे? GTC लाईव्ह, तेजस भोयर मानेरे. बरोबर. आता मैदानाला समालोचक, कारण कुठेतरी मैदानाची शोभा वाढवण्यासाठी पाहिजे चांगला एक आवाज, आणि कुठेतरी आज मुंबईला खूप सारे समालोचक आहेत, तर त्यांच्याचपैकी कोणाकोणाची निवड झालेली आहे? सुरेश मामा फुलरे डावलपाडा, राहुल भोयर मानेरे, तेजस सालवी काकडवाल, जितू मिने हे आपण समालोचक निवडले आहेत. बरोबर आहे. आता जसं मैदान किती वाजता सुरू होईल आणि नोंदणी किती असणार आहे मैदानाला? मैदान आपण 11 वाजता सुरू करू, त्याच्यानंतर आपण एक 3 वाजेपर्यंत नाव नोंदणी ठेवू. त्याच्यानंतर काय असेल बिनजोडच्या ते आपलं समजा 4 वाजेपर्यंत त्यांची राहील, त्यांना नाव बिनजोडवाल्यांसाठी आपल्याला टायमिंग ठेवू. बरोबर. आता गाड्या बघा, प्रत्येक मैदानामध्ये आता मला वाटतं VIP एंट्री काहीच नाही, सर्वांना एक समान भाव दिला जातो आहे. आपल्या मैदानामध्ये कसं काय काय नियम अटी?
आता आम्ही तर काय VIP काय इथं या ठेवलं नाही. आम्ही सर्व गाडा मालकांना सारखंच आहे, तिकडं पाठीमागून यायचं पूर्ण तसंच आम्ही नियोजन ठेवलं. काय कोणाचा भेदभाव नाही. जसं येतील तसं रेल्वेप्रमाणे आम्ही गाड्या सोडू. बरोबर. आता टोल वगैरे काही लावण्यात येणार आहेत आणि काही खाली सुट्टीला काय प्रकार असणार आहे? टोल वगैरे तर असणार आपल्या इथे. जसं आपण 20-20, 25-25 गाड्यांचं लॉट सोडणार आणि मागे पण जसं पूर्ण तिथं मागे पण आपला पाठीमागे पण टोल आहेच. तिथं पण आपला असतं जसं ज्याचा ड्रायव्हर असेल, समोर गाडी दोन्ही गाडा मालक आणि ड्रायव्हर जर ज्याचा असेल त्यालाच आतमध्ये आपण सोडू. बरोबर. आणि मधून कुठल्याही गाड्या घेतल्या जाणार नाही? नाही, मधून कुठल्याही गाड्या घेतल्या जाणार नाही. बरोबर. आता स्क्रीन पण असणार आहे मैदानाला? स्क्रीन तर आपली कंपल्सरी असते मैदानाला. मित्रांनो, पुन्हा आपण प्रथमेश दादाकडे येऊया. आता बघा, एक खूप मोठा एक तुमचं पण नाव झालं आहे. आताच कुठेतरी काही दिवसापूर्वी एक नगरसेवकचं तुम्ही इलेक्शन लढवला आणि त्याच्यामध्ये निवडून पण आले. आता बरीच सारी ओळख झालेली आहे. तर मैदानामध्ये इथं म्हणजे तुमच्या माध्यमातून काही प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत का? नक्कीच आमच्या बदलापूरचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन शेठ म्हात्रे, तसेच कल्याणचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे दादा हे देखील या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत व माझा पॅनलचा जोडीदार नगरसेवक आकिब कुवारी हा देखील उपस्थित राहणार आहे. बरोबर. आता जो मैदान संपन्न होते आपला 11 तारखेला, तुमच्याकडून काय एक संदेश असेल गाडा मालकांना की आपण सुखरूपपणे हा मैदान व्यवस्थित पाररित्या करावं, काय बोला? हा बोनिवली मैदान खूप नावाजलेला मैदान आहे आणि शिस्तीमध्ये एक नंबरचा मैदान बोलला तर बोनिवली. म्हणजे ह्या मैदानामध्ये माझी देखील गाडी असली तरी मला वेटिंगला ठेवतात. ह्यांची देखील गाडी, पप्पू शेटची देखील गाडी असली तरी ते वेटिंगला राहतात इथे. म्हणून ह्या मैदानाला तुम्ही गालगोट लावू नका. इथे कोणताही VIP असा काही भेदभाव नसतो. एक तुम्ही या, शिस्तीत खेळ खेळा व गुलाल घेऊन घरी जा. बरोबर. आता जसं तुम्ही पण असणार आहेत तर तुमच्या दावणीला पण आता चांगली चांगली बैलं आहेत. शंभू आहे, त्याच्यानंतर आता नवीन खरेदी रॉकी आहे, ते पण इथं पळणार आहेत का 11 तारखेला? हो, नक्कीच. दोन्ही बैल इथे पळणार आहेत आपल्या घरच्या मैदानासाठी. बरोबर. आता पूर्ण तमाम जे चाहता वर्ग आहे म्हणजे जे बैलगाडा शर्यत शौकीन आहेत त्यांच्यासाठी काय एक मेसेज असेल तुमचा? नक्कीच तुमच्यासाठी हा मैदान आयोजित केलेला आहे बोनिवली कमिटीने. तुम्ही ह्या मैदानामध्ये सहभागी व्हा व या मैदानाचा आनंद घ्या. बरोबर. आता जसं आता तुम्ही सांगितलं, भरपूर जणांना आव्हान केलं आहे, जशी आपली वरिष्ठ कमिटी आहे त्यांना काय आव्हान कराल तुम्ही? खरं तर संदीप भाईमाळे माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते. आमची बैलं देखील सोबत पळायची, आमच्या शर्ती देखील व्हायच्या. मी त्यांना विनंती करतो की आपण ठाणा, रायगड, पालघर कमिटीने आपण सगळ्यांनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहा. संदीप भाईमाळे असतील, आकाश राऊत असेल, खानावकर भाऊ असतील, मुंगाजी काका असतील, आपले DSP वाले अविनाश भाऊ पवार, सोनू भोपतराव, संजय जाधव, आप्पा शेठ गायकवाड, पप्पू शेठ आपले मांगरोलचे, देवेश फडके, या सगळ्यांनी आपण या बोनिवली मैदानासाठी उपस्थित राहाल हीच मी आशा बाळगतो. थोड्याशा मैदानाच्या नियमाटी आपण बघूया. आता खाली तुम्ही जे सांगतात की मागच्या वर्षी तुम्ही एक नवीन संकल्पना राबवली होती, मुंबईला कोणी नाही राबवली होती, तुम्ही राबवली होती, नेटचा बंदोबस्त केला होता. तर यावर्षी ती संकल्पना या मैदानाला आहे का अजून पुढच्या मैदानाला? आता परवाच्या मैदानाला आपली ती संकल्पना आहे. पाठीमागे आपली नेट राहील बैलांसाठी, हे परवाच्या मैदानाला आहे. बरोबर आहे. आता मैदानाचं उद्घाटन बघा, तुम्ही सांगितलं कुठं 11 वाजता मैदान चालू होतं, हा कोणाच्या हस्ते होणार आहे? आता मैदानाचं उद्घाटन आम्ही प्रथमेश दादांना सांगितले, तेच आता येतील आणि त्यांच्या हस्तेच आपण मैदानाचं उद्घाटन करू. बरोबर. आता जाता आता तुम्ही पण एकदा गाडा मालकांना काय आवाहन कराल? गाडा मालकांना आम्ही एवढीच आपली विनंती आहे का ते लवकरात लवकर येऊन शर्यती करावा आणि आम्हाला सहकार्य करावा, हेच आम्हाला त्यांच्याकडनं आशा आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 11 तारखेचे जो मैदान होतं आहे, आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक सुनीलदादा भगत आपल्यामध्ये नाही पण कुठेतरी त्यांच्या आठवणी आपण जागे करतो 11 तारखेला आणि त्यांच्या स्मरणार्थ हा मैदान घोषित केला आहे. भव्य दिव्य असं मैदान पार पडावा, माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. खाली सुट्टीवर इकडे या साईडला मी बघू शकता काम चालू आहे आणि जोरदार तयारी आहे. आता मैदान होतं आहे 11 तारखेचा आणि त्याच्यानंतर पाठीवर लगेच गुढीपाडव्याचं सुद्धा मैदान होतं.